ड्रायफ्रूट संपले होते म्हणून केली आज थोडीशी शॉपिंग. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळी उठले आणि स्वतःला बघून असं वाटलं की खरंच आपल्या फेसवरती प्रेग्नन्सीचा ग्लो आला आहे. आणि आता माझा बेबी बंप पण तुम्ही बघू शकता, एकदम सगळा पूर्ण असा आकार आलेला आहे. मग काय, सकाळचा नाश्ता करून सगळं काम आवरून माझं एक पार्सल आलेलं ते मी रिसीव केलं. बघितलं ओपन करून काय आहे तर सुंदर असा पडदा मी मागवला होता, तो आलेला होता. मला काही दम नाही निघला, मी लगेच प्रतीकला सांगून हा पडदा लावायला लावला आणि खरंच खूप छान दिसत होता. ह्याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला मी लिंक पाठवेल. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला, कारण की आमचे सगळे ड्रायफ्रूट संपले होते आणि माझा नवरा एकदा गोष्ट का संपली ना त्याला कळलं पाहिजे. मग काय, माझ्या मागच लागतो, आपण कधी जायचं आणायला कधी जायचं आणायला असं करून मला ड्रायफ्रूट आणायला घेऊन गेला तो. आणि जबरदस्ती मला जे ड्रायफ्रूट पाहिजे नाही ते पण त्याने घेतले ते, कारण की ते हेल्दी असतात असं तो बोलतो. खायचं, हे पण खायचं ते पण खायचं म्हणून आता घेतलंय तर खरं. पण चला आता बघू, खाते कमी. जाता जाता आम्हाला दिसले पाणीपुरीवाले भैया. मग काय, पाणीपुरी खाल्ल्याशिवाय आम्ही घरी जाऊ शकत नाही. मग एक प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि मस्तपैकी अशी भाजीची पण शॉपिंग केली, कारण की ताज्या ताज्या भाज्या दिसल्या. मग मी काकडी घेतली माझ्यासाठी. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न होते, सो त्याचा सुद्धा मी मोठा व्लॉग केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलला, तो पोस्ट झालेला आहे. तर तुम्ही तिथं माझा मोठा व्हिडिओ बघा, त्यात मी सगळी 5th मंथची जर्नी माझी सगळी सांगितली आहे. सो नक्की बघा. रात्री प्रतीकचा घसा अचानक दुखायला लागला आणि त्याला खूप जास्त खोकला व्हायला लागला. मग त्याला मध दिलं आणि थोडंसं गरम पाणी. त्याच्यानंतर हे सगळं सामान मी व्यवस्थित ठेवलं आणि सकाळसाठी मला ड्रायफ्रूट भिजत टाकले. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय, भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये.